देशाची दिशा जाणे, या देशाची दिशा जाणे, हरवली बोटावर, हरवली बोटावर, मग पाहिजे कशाला त्या चलनी नोटावर, मग पाहिजे कशाला शिक्षण वाघिणीचं दूध म्हणतो आपण, तुम्ही प्राशन करत नाही, आजकाल शिकत नाही पोरी. पोरी जास्त मोबाईलच्या दुनियेत आहेत. मोबाईल कमी पहा, पुस्तकाकडे लक्ष जास्त द्या. मोक्याच्या जागा घ्या. इथे 2 अधिकारी बसले आहेत, 4 अधिकारी आहेत. त्यापैकी 2 अधिकारी तर माझ्या परिचयाचे आहेत. अनिल वाळके सर आहेत, समाज कल्याणमध्ये अधिकारी आहेत. नासरीन मॅडम आहेत, भारतीच्या प्रमुख आहेत, एका विभागाच्या अधिकारी आहेत. तुम्ही पण शिका. मोक्याच्या जागा घ्या. चपराशी बिपराशी बनण्याचं स्वप्न पाहू नका. बनलं तर कलेक्टर, नाही तर डायरेक्ट पंतप्रधान. त्या मोक्याच्या जागा काबिल करू चला रे, काबिल करू चला रे, काबिल करू चला रे. त्या मोक्याच्या जागा काबिल करू चला रे, काबिल करू चला रे. गौतमाच्या सावलीची वाट धरू चला रे, वाट धरू चला रे, वाट धरू चला रे. कशाला कशाला गल्ली चौकाला नाव डझन भर हो, कशाला या देशाचंच नाव ठेवूया, या देशाचंच नाव ठेवूया, या देशाचंच नाव ठेवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कौन करेगा ये सपना पूरा, मोबाइल पे देखने वाली लड़की कि कैसा है रे तू, आई लव यू, मैं तेरी चंद्रमुखी तू मेरा सूरजमुखी, हम कितने हैं रे दुखी, आई लव यू 2, आई लव यू 3. ये करेंगे सपना पूरा? किताब जब नहीं पढ़ोगे, जब बाबा साहब के धम्मों को नहीं अपनाओगे, जब पंचशील का पालन नहीं करोगे, बुद्ध विहार में नहीं जाओगे, तो कैसे बनोगे कलेक्टर, कैसे बनोगे सामाजिक न्याय विभाग के कमिश्नर, कैसे बनोगे IAS IPS? जब पढ़ोगे नहीं. अब तुम्हारी पढ़ने वाली सिस्टम भी बंद हो रही है. अब ना तो आरक्षण मिलने वाला है, ना रिजर्वेशन होने वाला है, तो लड़ोगे कैसे? लड़ोगे इस मिट्टी पर, नागपुर में आकर इस मिट्टी का तिलक लगाकर, इस मिट्टी को नमन करके दीक्षा बाबा साहब ने दी है. 22 प्रतिज्ञा का पालन करके हमें सबसे सुंदर बनना है, वही प्रगति कर सकता है. पंचशिलेचं पालन करा. काय आहे पहिली पंचशिला? पानाती पाता. दुसरी काय आहे? अदिन्नदाना. काय नाव आहे? प्रतीश निलेश ओंकार. प्रतीक
हो प्रतीक ना, प्रतीक निलेश ओंकार, प्रतीक निलेश ओंकार या पूर्ण टीम मधून हरवलेला आहे. करावं लागेल आय लव्ह यू साठी नका करू. या देशाचंच नाव ठेवूया बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग पाहिजे कशाला त्या चलनी नोटा, अरे बाबासाहेब तर नोटांवर पाहिजे नाही तर कुठं पाहिजेत मग? ओठांवर पाहिजे की नाही ताई? छोटी बहू, छोटी मुलगी बाबासाहेब ओठांवर पाहिजे. बाबासाहेब ओठांवर पाहिजे तर कशासाठी? आमचे बाबासाहेब म्हणून नाही चालणार, देशाचे राष्ट्राचे बाबासाहेब म्हणून पटवून द्यावं लागेल. जरांगे पाटलांना सांगावं लागेल, पवार साहेबांना सांगावं लागेल, शिंदे साहेबांना सांगावं लागेल, प्रत्येक माणसाला सांगावं लागेल. प्रत्येक माणसांचा राग नाही करायचा, जाती जातीमध्ये द्वेष नाही करायचं, त्यांना सांगावं लागेल. लोक तुमचा बौद्ध धर्म स्वीकारतील का एका मिनिटामध्ये? नाही स्वीकारत ना. बाबासाहेबाला मानायलाच तयार नाही लोक. बौद्ध धर्माकडे येतील का? नाही. गडबड आहे ना, गडबड आहे तर त्यांना समजावून सांगावं लागेल, त्यांना म्हणावं लागेल बाबासाहेबांनी धम्म का घेतला, बाबासाहेब हिंदू होते, बाबासाहेब अस्पृश्य होते, बाबासाहेबांना त्रास झाला, हजारो लोकांना त्रास झाला, करोडो लोकांना त्रास झाला, पाणी मिळालं नाही, अधिकार मिळाला नाही, असं झालं तसं हे सगळं सांगावं लागेल ना. आणि म्हणूनच मग ओबीसीचे बाबासाहेब आहेत, या देशातील मुसलमानांचे बाबासाहेब आहेत, या देशातील प्रत्येक जातीचे बाबासाहेब आहेत. हे सांगितल्यानंतर हळूहळू आपण बौद्ध धर्माकडे जाऊ आणि मग त्यांना सांगू की बाबा देव 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 म्हणाल तर आयुष्यभर म्हणाल ना. बाबासाहेब एकदा फार चांगले बोलले होते. बाबासाहेब काय म्हणाले होते? तुम्ही देव देव म्हणता तर मला दाखवा म्हणे देव, मला देव दिसला पाहिजे. कारण सगळं जर दिसत असेल तर मी देव मानतो, देवच मला दिसत नाही तर मला कशावर म्हणायला लावतो. बाबासाहेबांचं वाक्य असेल, पण जे मांडतात त्यांना मानू द्या. बाबासाहेबांनी ते लिहून ठेवले आहे, पण त्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. संविधान फार भल्यांसाठी आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचं गाणं वामनदादांचं सादर करतोय. वामनदादा कर्णकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.